नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. काल जो विषय होता तोच विषय आज सुद्धा आहे, कारण काल आणि आज सगळीकडे चर्चा एकच आहे. जरा 100 रुपये सुट्टेत का, 50 रुपये सुट्टेत का, 10 रुपये सुट्टेत का, 500ची नोट चालत नाही, 1000ची नोट चालत नाही, अशी सगळी चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. आणि ती चर्चा एवढी जोरदार आहे की त्यामुळे बँकांच्या बाहेर रांगा लागलेल्या आहेत. अनेक ठिकाणी बँकांच्या बाहेर लोक अस्वस्थ आहेत. ही सगळी चर्चा सुरू आहे आणि त्याच्यामुळे हा जो सर्जिकल स्ट्राईक आहे काळ्या पैशांच्या विरुद्ध केलेला नरेंद्र मोदींनी, तो सर्जिकल स्ट्राईक नक्की कोणाच्या विरुद्ध आहे? कारण तो जरी असला काळ्या पैशांच्या विरुद्ध, तरी जखमी मात्र झाला आहे सामान्य माणूस. मी आज दिवसभर मुंबईमध्ये सगळीकडे भटकत होतो, मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये भटकत होतो आणि या सगळ्या लोकांशी बोलत होतो. ते लोक काय सांगत होते ते जर अगोदर बघूया आणि मग चर्चेला आपण सुरुवात करू. काळ्या पैशांवर सर्जिकल स्ट्राईक अशी चर्चा सगळीकडे सुरू आहे. त्यामुळे काळ्या पैशांच्या विरोधामध्ये एक मोठा एल्गार सुरू आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते खरं असेल किंवा खोटं असेल हा मुद्दा वेगळा आहे, पण दोन प्रश्न महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे जर 500 रुपयांची नोट रद्द केली असेल तर पुन्हा 500 रुपयांची नोट काय येणार आहे? त्याहून महत्त्वाचं म्हणजे 1000 रुपयांची नोट रद्द केली असेल तर 2000 रुपयांची नोट काय येणार? आणि दुसरा मुद्दा त्याहून गंभीर आहे. तुम्ही सर्जिकल स्ट्राईक केलेला आहे काळ्या पैशांच्या विरोधामध्ये, पण जखमी झालेला आहे कॉमन मॅन, सर्वसामान्य माणूस जखमी झालेला आहे. काल आज जे काही सुरू आहे, लोकांना अक्षरशः ब्रेकफास्ट करायला पैसे नाहीत, रिक्षाने जायला पैसे नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य माणूस अस्वस्थ आहे. त्याचप्रमाणे छोटे व्यावसायिक जे आहेत ते सुद्धा अस्वस्थ आहेत आणि यांचाही विचार तुम्हाला करावा लागणार आहे. आज या बँकेच्या बाहेर जी रांग लागली आहे, सगळ्या बँकांच्या बाहेर रांगा लागलेल्या आहेत. लोक फॉर्म भरत आहेत, आपली कामं धामं सोडून, सगळं सोडून लोक बँकांच्या दारामध्ये आलेले आहेत. आणि ही सगळी जी मंडळी आहेत यांच्याशी बोलणं सुद्धा फार महत्त्वाचं आहे. कारण हे लोक काय विचार करतात, किंवा राजकीय पक्ष काय विचार करतात एवढंच बघून चालणार नाही. सर्वसामान्य माणूस काय बोलतो आहे, काय सोचतो आहे, याचाही विचार आपल्याला करावा लागणार आहे. मगापासून बरेच जण रांगे तुम्ही दिसत आहे. काय तुमचं नाव काय? माझं नाव रोहन कुलकर्णी. रोहन कुलकर्णी, काय तुम्ही इथे रांगेत काय करताय? पैसे एक्सचेंज करायला आलो आहे. 500 रुपयाचे नोट एक्सचेंज करायला आलो. बरं, पण तुमचं काम सोडून तुम्ही इथे आलेलं आहे? बरोबर. तुम्ही कुठं काम करता? मी बेलापूरमध्येच स्टुडंट आहे. बेसिकली या सगळ्यामध्ये जी लोकांना अडचण प्रामुख्याने येते आहे, कुठली अडचण? ही सगळे सुट्ट्या पैशांची अडचण आहे. जसं तुम्ही बोलले की रिक्षाने जायला पैसे नाहीत, ब्रेकफास्ट करायला पैसे नाहीत. तसंच आजकाल 500ची नोट कुठे कालपासून देतो तर कोणी सुट्टे द्यायला तयार नाही. तर तेच आम्ही एक्सचेंज करायला इथे उभे आहोत सगळ्यांना. समस्या ये है कि हम लोग अभी यहाँ ट्रेनिंग कर रहे हैं और स्टेट बैंक में जा रहे हैं. वहाँ बोलते कि 5 बजे से पहले बोलते कैश खत्म हो गया. तो गवर्नमेंट ने ऐसा फैसला लिया है तो बैंकों को 10 बजे तक, सरकारी बैंक कम से कम 10 बजे तक ओपन होनी चाहिए. जो आदमी काम कर रहे हैं, ड्यूटी कर रहे हैं, उनको उस टाइम आके कैश चेंज करा सकते हैं. तो 2 ब्रांच करनी चाहिए, उनको 2 शिफ्ट देनी चाहिए. फिर 5 से 10 बजे तो दूसरे आके आदमी काम करेंगे. जबकि प्राइवेट वाले जब पैसे दे रहे हैं तो सरकारी बैंक वाले क्यों नहीं दे रहे हैं? 5 बजे वो क्यों बंद कर रहे हैं? अभी लोग जो ड्यूटी पे आ रहे हैं, जा रहे हैं, वो 5 बजे के बाद ही फ्री होंगे ना. और तो उनके बच्चे तो आएंगे नहीं कैश करवाने के लिए. तो ये ऐसी बैंक दे रहा है. अभी 8 बजे देगा तो सरकार ने जो कदम उठाया उसको 10 बजे तक, सरकारी बैंक को कम से कम 10 बजे तक ये काम करना चाहिए. आणि प्रभाकर देसाई पण इथे आहेत. प्रभाकर देसाई हे शिक्षणतज्ञ आहेत आणि शिक्षणशास्त्रामध्ये काम करणारे कार्यकर्ते नेते आहेत. प्रभाकर देसाई म्हणायचं 2 दिवस जे काही सुरू आहे या निर्णयाकडं आणि जे घडतं आहे त्याच्याकडं तुम्ही कसं बघता? मला वाटतं मूर्खपा माझा चुकीचा निर्णय आहे. कारण ज्यावेळी आपल्याकडे रिप्लेसमेंटला पैसे नसतात, बदली करायला, त्यावेळी अशा प्रकारचे पैसे बंद करून जनतेला जेवणाची, टॅक्सीने फिरण्याची, जाण्या येण्याची, औषधाची कुठलीच सोय होत नाही आणि जनता रानून फिरत आहे. माझा असा अनुभव आहे की मी एक शेतकरीसुद्धा आहे. माझ्या शेतामध्ये 1 महिन्याचे लोकांचे पगार द्यायचे आहेत, आज तारीख 10 आहे. आणि कोकण हे तुमच्या लग्नासाठी, आषाढीच्या तुझ्या लग्नासाठी फार उत्कृष्ट मानलं जातं आणि उद्यापासून लग्न सराई सुरू होणार आहे. अशा पद्धतीने लोकांकडे पैसे नाही आणि कुठे पैसे द्यावे ते सांगता येत नसल्याची परिस्थिती आलेली आहे. आणि असं हे पहिलं सरकार आहे की हातात दुसरा पैसा नसताना पहिला पैसा काढून टाकणं आणि लोकांना भिकारी करणं, असं सरकार मी माझ्या 80व्या वर्षापर्यंत पाहिलं नाही.
पण यापूर्वी जेव्हा नोट रद्द करायचा निर्णय घेतला गेला होता तो अनुभव कसा होता? 2 वर्षात ज्यावेळी नोट रद्द केली गेली त्या रिप्लेसमेंटची तो दुसऱ्याची तयार होती. दुसऱ्याची गेल्यानंतर तुमचे पैसे ताबडतोब बदलून मिळत 1-2 दिवसात. इथे तर आज मला असं कळलं, मला लोकांना पगार द्यायचा आहे, तर मला तिथल्या बँक मॅनेजर म्हणतात सर 29 तारखेपर्यंत काय मिळेल असं समजू नका, तुम्हाला मिळालं तर 10च्या 100च्या नोटा काय मिळतील, 500च्या काही नोटा मिळतील. आणि मला दुसऱ्याने असं सांगितलं ह्या नोटा लवकर कुठे मिळतील तर UP मध्ये आणि पंजाबमध्ये मिळतील. हा आणि नवीन प्रकार आहे. तुमची गिफ्ट शॉपी आहे, खरं म्हणजे इथे बऱ्यापैकी रोज गर्दी असते, आज मात्र काही फार गर्दी दिसत नाही आहे. तर आजकाल असं चाललं ना की सुटे पैसे नाही आहे लोकांच्याकडे, कारण सरकारने 500-1000च्या नोट बंद केल्या, त्याच्यामुळे लोकांना खूप प्रॉब्लेम येतो आहे आजकाल. त्याच्यामुळे कसं आहे ना की म्हणजे आम्हाला पण आज आमचा रोजगार जास्त नाही होत आहे, कारण की सुटे पैसेच मिळत नाही आम्हाला त्यांना द्यायला. पण जे काय केलं ते खूप चांगलं केलं मोदी सरकारने, हे आम्हाला पण वाटतं, कारण याच्यामुळे कसं काळा पैसा वगैरे सगळं येईल वरती, त्याच्यामुळे खूप चांगलं झालं आहे. आप कब से रिक्शा चलाते हैं? 15 साल. आपका नाम क्या है? ये जो 500 और 1000 की नोट है वो कैंसिल करने के बाद क्या दिक्कत आई है? का बहुत धंधा एकदम डाउन हो गया, पब्लिक के पास पैसा नहीं है. 500 नोट निकालता छुट्टा मिलता है, कोई देने को तैयार नहीं. जस्ट आम्ही आत्ता नारळ पाणी घेतलं, शेवटी आम्हाला विचारावं लागलं नारळवाल्याला 500 आहेत बाबा दोघे तुम्ही द्याल का, तर त्यांनी 10 मिनिटांनी सांगितलं येस आम्ही देऊ शकतो. तेव्हा आम्ही नारळ पाणी घेतलं. देवाची करणी आणि नारळात पाणी असं म्हटलं जातं. इथे सरकारची करणी आणि खिशात काही नाही अशी अवस्था आहे. मी आता इथे चहा पितोय, पण चहा पिणं फार कठीण झालेलं आहे, कारण मला भीती अशी आहे की चहा पिल्यानंतर देण्यासाठी पैसे आहेत का. किशोर पटेल सध्या के चाललेलं आहे, त्याच्यामुळे आपके बिजनेस पे कुछ इफेक्ट हुआ है? सर हुआ ना सर, छुट्टे पैसे के लिए प्रॉब्लम हुआ है. ये चाय कोई भी लेने के लिए आता है तो 500 का नोट 1000 का नोट निकलता है, तो चाय पीने के बाद में पैसा फिर बाद में लेना पड़ता है. रिसेंटली मेरा एक फ्रेंड यही 2 दिनों में पुणे गए हुए थे एंड उसको खाना खाने के लिए चेंज नहीं मिल पा रहा था. सुबह से शाम तक ही वॉज लाइक ऐसे होते ही थे एंड देन शाम को किसी पेट्रोल पंप पे उन्होंने पेट्रोल भरवाया. आफ्टर दैट ही गॉट सम चेंज एंड फिर उन्होंने खाना खाया. मतलब पूरा दिन ही वॉज स्टार्विंग. नरेंद्र मोदी बोल रहे हैं कि दिस इज अ चेंज, पर यहाँ चेंज ही नहीं है. तर एकूण ही अवस्था आहे. त्यामुळे दिस इज द चेंज असं नरेंद्र मोदी म्हणाले, पण इथे चेंजच नाही अशी अवस्था आहे. सामान्य माणूस दुखावला आहे, अस्वस्थ आहे, त्याला असं वाटतं की हा सर्जिकल स्ट्राईक आपल्या विरोधामध्ये झालेला आहे आणि त्यामुळे मीच जखमी झालो आहे अशा प्रकारे लोकांना वाटतं आहे. ही फारच अडचणीची गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही बघा की ही 500ची नोट आणि ही 500ची नोट होती, ती 500ची नोट अचानकपणे रद्दबातल झाली. ही 1000ची नोट, ही 1000ची नोट अचानकपणे संपली, रद्दबातल झाली. म्हणजे कोणीतरी म्हटलं सोशल मीडियावर की हे नक्की काय आहे? हा खून आहे, आत्महत्या आहे, एन्काउंटर आहे का फाशी आहे, काय नक्की आहे? आणि या 2 नोटा गेलेल्या आहेत, या 2 नोटांना आपण श्रद्धांजली वाहतो आहोत. आणि त्याच्या जागी जी नवीन नोट आलेली आहे ती आहे 2000 रुपयांची ही नोट. गंमत बघा की मोठ्या नोटा ज्या आहेत त्या मोठ्या नोटांमुळे काळ्या पैशाला प्रोत्साहन मिळतं असं आपण म्हणत असतो. तर मग 2000 रुपयांची ही नोट का आली? आणि ही नोट जरा व्यवस्थित बघा, दाखवा तुम्ही व्यवस्थित ही नोट. ही नोट जरा बघा. या नोटेचं वैशिष्ट्य असं आहे की ही नोट 1000 रुपयांपेक्षाही छोटी आहे. अगदी स्लिम आहे, स्लिक आहे, पातळ आहे, आकार कमी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला समजा 2 लाख रुपये न्यायचे असतील तरीसुद्धा तुम्ही खिशामध्ये सहजपणे नेऊ शकता अशी अवस्था आहे. जर असं असेल तर काळ्या पैशांच्या विरोधामधली ही लढाई कशी काय आहे? कारण ज्या काळ्या पैशाचे जे सगळे लोक आहेत की ज्यांना काळा पैसा वापरायचा असतो किंवा बाकीचे उद्योग करायचे असतात, काळे धंदे करायचे असतात, त्यांच्यासाठी एवढी चिमुकली नोट आणि तीही 2000 रुपयांची एकदम दुप्पट, हे फायदाच आहे ना. त्यामुळे याचा विचार केला पाहिजे की खरंच ही लढाई काळ्या पैशाच्या विरोधामध्ये आहे का? काल आपण कौतुक केलं, अभिनंदन केलं नरेंद्र मोदींचं, ते अभिनंदन करायला पाहिजे, यामध्ये काही शंकाच नाही. नरेंद्र मोदी आता निघून गेले जपानला, ते गेले जपानला. आपण भारतामध्ये रोज चिंता करतो आहोत की रोजचा दिवस कसा ढकलायचा. त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या अनुषंगानं चर्चा करावी लागणार आहे, चिंतन करावं लागणार आहे, चिंता करावी लागणार आहे. इथे व्यापारी काय म्हणतोय,
इथे आमचा फेरीवाला काय म्हणतोय, रिक्षावाला काय म्हणतोय, गृहिणी काय म्हणतायत, शेतकरी काय म्हणतोय, या सगळ्यांचा विचार करावा लागणार आहे. आणि म्हणून आजची ही चर्चा आहे सर्जिकल स्ट्राईक, काळ्या पैशांवर, पण प्रत्यक्षात जखमी मात्र कॉमन मॅन, अशी चर्चा करायची आहे. आणि ही चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत नेहमीप्रमाणे नामवंत पाहुणे. मनोहर मोगल, निवृत्त सरव्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्राचे, ते आपल्यासोबत असणार आहेत नाशिकमधून. चंद्रशेखर नेने हे पुण्यातून आज बसणार आहेत. ते खरं म्हणजे नेहमी स्टुडिओमध्ये असतात, ते आज पुण्यात गेलेले आहेत, त्यामुळे ते अर्थतज्ज्ञ आहेत आणि ते पुण्यातून आपल्यासोबत असणार आहेत. लवकरच येतील इथे प्रफुल्ल म्हात्रे, फेरीवाला संघटनेचे, ते लवकरच येतील. इथे माझ्या शेजारी संजय पानसरे बसलेले आहेत. संजय पानसरे हे व्यापारी आहेत आणि APMCचे माजी संचालक आहेत, शेतकरीसुद्धा आहेत. गृहिणी असणाऱ्या रोहिणी बोहीर यासुद्धा माझ्या शेजारी बसलेल्या आहेत. या सगळ्याच नामवंतांच्या सोबत आपल्याला ही चर्चा सुरू करायची आहे की नक्की गडबड काय झाली आहे. सर्जिकल स्ट्राईक आपण म्हणतो आहोत काळ्या पैशांच्या विरोधातला, पण त्यामध्ये जखमी मात्र कॉमन मॅन झाला आहे, अशी अवस्था आहे. संजय पानसरे, मगाशी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी आपण काही बोलत होतो आणि तुम्ही जे सांगत होता की शेतकरी कसा दुखावला आहे, व्यापारी कसा दुखावलेला आहे आणि या सगळ्यामध्ये काय गडबड नक्की सुरू आहे. संजय पानसरे, काय म्हणणं आहे? नाही, निश्चितपणानं हा निर्णय ज्या कारणासाठी घेतलेला आहे ते कारण अत्यंत तसं स्वागतार्ह आहे की ह्याच्या चलनामधल्या ज्या डुप्लिकेट नोटा आहेत किंवा काळा पैसा जो आहे तो निश्चितपणानं आपल्या अर्थव्यवस्थेला धोकादायक झालेला होता. परंतु हा जो डोस जो दिला गेलेला आहे हा फार मोठा डोस दिला गेलेला आहे. त्याची रिॲक्शन आत्ता व्यापारी वर्गावरती, शेतकरी वर्गावरती आणि सामान्य नागरिकांवरती याचा फार मोठा परिणाम झालेला आहे. उदाहरण द्यायचं झालं तर आज ग्राहकांकडं, सामान्य नागरिकाकडं पैसे, माल खरेदी करायला पैसे नाही आहेत. त्याच्यामुळं आमच्याकडनं जो घेऊन जाणारा जो माल आहे, जो घेऊन जाणारा आमच्याकडचा जो रिटेल ग्राहक आहे, तो आम्हाला त्या नवीन ज्या नोटा बंद झालेल्या आहेत त्याच्या बदल्यामध्ये ज्या दुसऱ्या नोटा द्यायला पाहिजे तो आज आम्हाला त्या नोटा देऊ शकत नाही. आणि आज आमच्याकडं अशी परिस्थिती झालेली आहे की शेतकऱ्यानं जो आम्हाला जो माल पाठवलेला आहे त्याचं भाडं, आमच्या हमालांची हमाली ही सुद्धा आम्ही देऊ शकत नसल्यामुळं आज जे शेतमालाचे जे भाव होते, 8 तारखेला ह्या नोटा बंद झाल्या त्यावेळेला जो शेतमालाचा जो भाव होता आणि आज जो बाजारभाव आहे याच्यामध्ये 30 ते 40% परिणाम झालेला आहे. आणि आजही लोकांना, आमच्या ग्राहकांना बँकांमध्ये 100 रुपयाच्या, 50 रुपयाच्या नोटा मिळालेल्या नाही आहेत. आणि हे जे काय सरकारनं पर डे 10,000 रुपये काढायचे, आठवड्याला 20,000 रुपये काढायचे, या 10,000 आणि 20,000मध्ये काय होणार आहे? ह्याच्यामध्ये काहीही होणार नाही आहे. त्याच्यामुळं ह्याचा संपूर्ण परिणाम हा शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना आणि सामान्य नागरिकांना येणारा 1 महिना हा भोगावा लागणार आहे. जोपर्यंत ह्या चलनार रेग्युलर मार्केटमध्ये येणार नाहीत तोपर्यंत ही अर्थव्यवस्था संपूर्णपणे कोलमडली जाणार आहे. आणि याचा सगळ्यात मोठा भूदंड जर कोणाला पडणार असेल तो शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना आणि सामान्य नागरिकांना होणार आहे, असं आमचं स्पष्ट मत आहे. संजय पानसरेंनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडलेली आहे की हा जो फटका बसणार आहे, हा फटका सामान्य शेतकऱ्यांना बसणार आहे, हा फटका व्यापाऱ्यांना बसणार आहे. आणि तरीसुद्धा याचा विचार केला जात नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे, असं संजय पानसरे म्हणतायत. मी मगाशी उल्लेख केला होता की मनोहर मोगल नाशिकमधून आपल्यासोबत आहेत. मनोहर मोगल हे बँक ऑफ महाराष्ट्राचे निवृत्त व्यवस्थापक आहेत. मनोहर मोगल, बघा, म्हणजे आता असं दिसतंय की बँकांमध्ये, मी मगाशी जात होतो, सगळीकडे बँकांमध्ये भटकलो, बँकांच्या बाहेरून सगळीकडे प्रचंड रांगा आहेत, गर्दी आहे. बँकांमधले कर्मचारीसुद्धा अस्वस्थ आहेत की आता हे सगळं कसं करायचं, कारण तसे कर्मचारी नाही आहेत, तशा सुविधा नाही आहेत, या सगळ्यांना पुरेसं पडण्यासाठी यंत्रणा नाही आहे. मनोहर मोगल, तुम्हाला असं वाटत नाही का की हे सगळं टाळता आलं असतं? तुमची काय भूमिका आहे? नमस्कार. नमस्कार, बोलत राहा. नमस्कार. सर्वप्रथम मी आपल्या सरकारचे अभिनंदन करतो की त्यांनी 2 गोष्टींसाठी ह्या ज्या 500 रुपयाच्या आणि 1000 रुपयाच्या नोटा बंद केलेल्या आहेत. पहिला, सगळ्यात काळ्या पैशावरती जोर दिला जातो, परंतु काळ्या पैसा ही जे खोट्या नोटा आपल्या चलनामध्ये मोठ्या प्रमाणावरती होत्या, काळा पैसा बंद होईल का नाही याच्याबद्दल जरी अनेक लोकांचं दुमत असलं तरी खोट्या नोटा ज्या आहे या खोट्या नोटा चलनातून संपूर्णपणे 8 तारखेपासून बाद झालेल्या आहेत. त्यामुळे आपल्या देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी निश्चित याची मदत होणार आहे. आणि पंतप्रधानांनी आवाहन केल्याप्रमाणे
हा जो चेंज आहे ह्या चेंजमध्ये सुरुवातीला काही लोकांना तकलीफ होईल, त्यांनी ती एक देशप्रेम म्हणून सहन करायला पाहिजे. हे म्हणणं जरी सोपं असलं तरी आता गेले 2-3 दिवसापासून आपल्या कानावरती येत आहे की सामान्य माणूस खरोखर खूप अडचणीत आहे. याच्यासाठी आपल्याला एक करता आलं असतं की जसं 2 वर्षापूर्वी 500 रुपयाच्या ज्या नोटा होत्या की ज्या 2000 सालाच्या अगोदर प्रिंट झालेल्या होत्या, त्या सरकारने बंद केल्या, परंतु त्या बदलून देण्यासाठी, बँकेतून बदलून देण्यासाठी पुरेसा अवधी दिलेला होता. तर ह्या नोटासुद्धा, नवीन नोटा आणताना जुन्या नोटा बंद करण्यासाठी पुरेसा जर अवधी दिला असता आणि त्या सायमल्टेनियसली चलनात ठेवल्या असत्या, तर मला असं वाटतं की आत्ता जो पॅनिक झालेला आहे सामान्य जनतेमध्ये, तो पॅनिक झाला नसता. आणि जसं 2 वर्षापूर्वीच्या ज्या जुन्या 500 रुपयाच्या ज्या नोटा आहेत, त्या जशा अगदी स्मूथली, अनेक लोकांना माहितीसुद्धा नाही आहे की त्या नोटा बंद केलेल्या आहेत, कारण बँकांना इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या की 2000 पूर्वीच्या ज्या छापलेल्या नोटा आहेत त्या बँकेत आल्यानंतर त्या परत सर्क्युलेशनमध्ये आणायच्या नाहीत. सामान्य जनतेला पण सरकारने आवाहन केलं होतं, रिझर्व्ह बँकेने आवाहन केलं होतं की ह्या नोटा जर आपल्याजवळ असल्या तर त्या बँकेत तुम्ही जमा करा तुमच्या खात्यामध्ये. त्यामुळे हे स्मूथली त्यावेळेस जसं झालं तसं आत्तासुद्धा करता आलं असतं, परंतु त्यामध्ये ज्या खोट्या नोटा आहेत किंवा काळा पैसा आहे तो पण जिरावता आला असता लोकांना ज्यांच्याजवळ काळा पैसा आहे. त्यामुळे हा म्हणजे ज्याला एक ॲक्शन पॉईंट किंवा पॉईंट ऑफ टाईम जो आहे ठरवणं ते महत्त्वाचं होतं, त्याप्रमाणे ते केलेलं आहे. सुरुवातीला ॲक्च्युली आत्ता जो पॅनिक दिसतो, बँकांमध्ये जी गर्दी दिसते, ती गर्दी लोकांनी जर असं समजून घेतलं की आपल्याला पुरेसा खूप अवधी आहे, 50 दिवस म्हणजे खूप मोठा अवधी आहे, त्या काळामध्ये त्या नोटा बदलता येतील. परंतु सामान्य जनता की ज्यांच्याजवळ अजिबात आता लहान चलन नाही आहे, त्यांच्यासमोर हा प्रश्न आहे. त्यामुळे ते गर्दी करतात. ते कदाचित 2-4 दिवसामध्ये ही चलन त्यांनाही उपलब्ध होईल. आणि आत्ता जे 2 दिवस जे काही गर्दी दिसते बँकांमध्ये ती लवकरच कमी होईल. काही बँकांनी त्यांच्या रिटायर्ड एम्प्लॉईजला पण मदतीसाठी बोलवलेलं आहे की ही जी गर्दी आहे ती गर्दी मॅनेज करण्यासाठी रिटायर्ड लोकांची पण मदत घेतली जाते. अशा पद्धतीने बँकांकडून पण. आणि दुसरे एक सांगायचं म्हणजे मोगल साहेब, तुम्ही निवृत्त अधिकारी आहात, तुम्ही या प्रक्रियेमध्ये कुठे सहभागी झाला आहात किंवा होत आहेत काय? नाही, मी जरी प्रक्रियेमध्ये सहभागी जरी आत्ता डायरेक्टली जरी नसलो तरी ह्या गोष्टी म्हणजे मोठ्या हुद्द्यावरती काम केल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कल्पना आहे. आणि आत्ता बँकांनी 12 आणि 13 तारखेला पण बँका सुरू राहणार आहेत. शनिवार रविवार सुट्टीचा दिवस असूनही बँका सुरू राहणार आहेत. त्यामुळे लोकांना पुरेसा. बरोबर. त्यामुळे मनोहर मोगल यांचं म्हणणं असं आहे की चिंता करायचं काही कारण नाही किंवा पॅनिक सुद्धा नको, शांतपणे सगळी परिस्थिती पूर्वपदावर येईल, सुरळीत होईल, हे सगळं बरोबर आहे. पण प्रफुल्ल म्हात्रे, मला सांगा, तुम्ही फेरीवाली संघटनेचे अध्यक्ष आहात आणि फेरीवाल्यांच्या वतीनं तुम्ही आत्ता इथे आलेले आहात. खरोखरच फेरीवाल्यांना असं वाटतं का की हा तात्पुरता जो काही असेल तो तात्पुरता प्रॉब्लेम आहे आणि लवकरच याच्यावर उत्तर मिळेल असं वाटतं का, की खरोखरच हा फेरीवाल्यांवर अन्याय आहे असं वाटतं? नाही, आज आपल्या काय म्हणतात जो काही सर्जिकल स्ट्राईक, इकॉनॉमिकल सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय जो घेतलेला आहे तो खूप चांगला निर्णय घेतलेला आहे, देश हितासाठी निर्णय घेतलेला आहे, त्याबद्दल मी त्यांचा धन्यवादच करतो. परंतु काल, आज आणि उद्या जो काही त्रास होणार आहे सर्वसामान्यांना, फेरीवाल्यांना, व्यापाऱ्यांना, तो त्रास मी काही लोकांशी आज बोललोसुद्धा की आपल्याला काय त्रास होत आहे. तर या सर्वांनी सांगितलं आज आम्हाला जो त्रास होत आहे तो आम्ही त्रास सहन करायला तयार आहोत. कारण जे भ्रष्टाचारी लोक आहेत, ज्यांनी गोणी भरून जे पैसे ठेवलेले आहेत ते पैसे वापरात येत नाहीत, ते वापरात येण्यासाठी हा जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाच्या पाठीमागे आम्ही आहोत. आज आम्हाला धंदा होत नाही, काल धंदा नाही झाला, आज धंदा होत नाही, आणखी काही 4 दिवससुद्धा धंदा होणार नाही. परंतु या निर्णयाच्या पाठीमागे आम्ही आहोत. आज त्रास नक्की ह्या लोकांना आहे, काल, परवा आणि आज. बरोबर. मात्र हा त्रास आहे, पण तरीसुद्धा आपण या निर्णयाच्या सोबत आहोत असं फेरीवाल्यांचं म्हणणं आहे, तुमचं म्हणणं आहे. संजय पानसरे, मला एक सांगा की खरंच काळे पैसेवाले इतके मूर्ख आहेत का की गोणी भरून गोडाऊनमध्ये पैसे ठेवायला ते मूर्ख आहेत का? क्रमांक 1. दुसरं म्हणजे त्यांना ते पैसे पांढरे करण्याचे आणि बाकीचे एवढे मार्ग उपलब्ध आहेत, अशा वेळी भाबडेपणानं याच्यामुळे काहीतरी काळ्या पैशांबद्दल फार मोठा निर्णय घेतला आहे असं म्हणणं हे किती योग्य आहे?
निश्चितपणानं ह्याच्यामध्ये जे मोठे व्यापारी जे आहेत किंवा जे मोठे बिग इंडस्ट्रियलिस्ट आहेत त्यांना ह्याच्यामधनं फार काही मोठा त्यांच्यावर मोठा परिणाम होईल असं मला काही वाटत नाही. आणि जरी त्यांच्यावरती परिणाम झाला तरी त्यांची ती सोसण्याची ताकद आहे. परंतु आज हा जो काही निर्णय झालेला आहे, निश्चितपणानं हा निर्णय देशहिताच्या दृष्टीने चांगला आहे. आम्ही सुद्धा सर्व मिडल क्लास व्यापारी आहोत, छोटे व्यापारी आहोत. परंतु याचा फटका आज आमच्यासारख्या छोट्या व्यापाऱ्यांना आणि माझ्यासारखे जे असंख्य छोटे व्यापारी त्यांना फार मोठ्या प्रमाणात आज भोगावा लागतोय. आज तुम्हाला मी उदाहरण देऊन सांगतो की 8 तारखेला ह्या नोटा बंद झाल्यात. आज म्हणजे 9 तारखेला शेतकऱ्यांचा माल आला आहे, 10 तारखेला शेतकऱ्यांचा माल आला. आज जवळजवळ फळं आणि भाजीपाला आणि कांदा बटाटा मिळून मुंबई मार्केटला 1000 ट्रक मालाची आज आवक झालेली आहे. आज आमच्याकडे जो फेरीवाला छोटा व्यापारी येतो तो 500 आणि 1000 रुपयाची नोट घेऊन येतो. त्याला जरी आम्ही सांगितलं बाबा अरे हे बदली करून आणते म्हणतात आम्हाला बदली करायला जायला वेळ नाहीये, ही 500 संजय मला सांगा की हा जसं मगाशी म्हटलं गेलं, मनोहर मोगल असं म्हणाले की हा तात्पुरता 2 दिवसांचा प्रश्न आहे. तुम्हाला असं वाटतं का की हा 2 दिवसांचा नाही, याच्यामुळे फार मोठा फटका बसणार आहे? आणि तुम्ही मगाशी मला सांगत होता की व्यापारी 5 वर्ष मागे गेलाय, कशामुळे तुम्हाला असं वाटतं? नाही, हा जो काही प्रश्न आहे हा 2 दिवसांनी सॉल्व्ह होईल असं मला वाटत नाही. त्याचं प्रमुख कारण असं आहे की हा जो व्यापारी आहे हा एक तर शिकलेला व्यापारी नाही आहे, हा अनपढ व्यापारी आहे. त्याला हे कायदे कानून समजून घेण्यासाठीच आज नोटा जरी बंद झाल्यात तरी आजही फळं भाजीपाला कांदा बटाटा ह्या व्यापारामध्ये काही व्यापाऱ्यांनी ह्या नोटा घेतलेल्या आहेत, ग्राहकांनी सुद्धा त्या नोटा आणलेल्या आहेत. आजही काही मार्केटच्या बाहेर 500 रुपयाची नोट 300 रुपयाला तो घेऊन त्याने मार्केटमध्ये नोटा आणलेल्या आहेत. त्याच्यामुळं ह्याचा जो काही परिणाम झालेला हा एक प्रकार. दुसरा प्रकार असा आहे की जे सर्वसामान्य व्यापारी आहेत ते अजून टॅक्सेशनमध्ये त्या हिशोबानं अजून त्या प्रॉपर चॅनलने टॅक्स भरत नाही आहेत. काही लोकांनी आपल्या मुलाबाळांच्यासाठी काही पैसे घरामध्ये ₹1,00,000 ₹2,00,000 ठेवलेले आहेत. आज 500 रुपयाची जी नोट आहे, आज 500 रुपयाला कुठल्या प्रकारची व्हॅल्यू नाही आहे. 500 रुपये ही फार अत्यंत कोणाकडे तुम्ही आज जरी गेलात, घरच्या गृहिणीकडे जरी गेलात तरी 5-25 हजार रुपयाची 500 रुपयाची नोट ही सर्वसामान्य माणसाच्या घरामध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर त्या ज्या नोटा साठवून ठेवलेल्या आहेत त्या आता बँकेत भरताना बँक आज जरी म्हटले की बुवा इझी त्या नोटा ट्रान्सफर होतात तर त्या नोटा एक्सचेंजमध्ये इझिली ट्रान्सफर होत नाही आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला पॅन कार्ड घेऊन जा, त्याचे तो फॉर्म भरा, तो फॉर्म भरून त्यांना द्यायचा, त्यासुद्धा तुम्हाला 4000 मिळणार. परत तुम्ही दुसऱ्या दिवशी जा, त्याच्यामध्ये ती मोठी लाईन आहे. तेव्हा हा सगळा प्रॉब्लेम, हा जो काय प्रॉब्लेम आहे हा सगळा छोट्या व्यापाऱ्यांना, मध्यमवर्गीयांना आणि सर्वसामान्य नागरिकांना हा फेस करावा लागणार आहे. आणि त्याच्यामुळे निश्चितपणाने बरोबर. संजय पानसरे तुमचा मुद्दा पोहोचला. चंद्रशेखर नेने आता आपल्यासोबत आहेत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे चंद्रशेखर नेने हे अर्थकारणाचे अभ्यासक आहेत. चंद्रशेखर नेने, एकीकडे एक तर आपण हे मान्य केलं पाहिजे की हा निर्णय महत्त्वाचा आहे आणि काल त्याचं आपण स्वागत केलंच, याच्यामध्ये काही शंका नाही. कालचा अवघा कार्यक्रम हा या निर्णयाच्या स्वागताप्रित्यर्थ होता. पण आज जे मुद्दे प्रामुख्याने पुढे आलेले आहेत, 2 मुद्दे आहेत. एक म्हणजे सामान्यांचं काय, आणि हा प्रश्न केवळ 2 दिवसांचा नाही. मनोहर मोगल म्हणाले त्याप्रमाणे याला दीर्घकालीन असे काही त्याचे पडसाद उमटणार आहेत. आणि दुसरं म्हणजे जर काळ्या पैशांच्या अनुषंगानं तुम्ही एवढे कडक होतात तर मग काळ्या पैशांच्या विरोधामध्ये हे सगळं बोलत असताना 2000 रुपयांची ही नवी नोट चलनामध्ये आणण्याचं कारण काय, हा प्रश्न पुढे येतो आहे. काय म्हणणं आहे चंद्रशेखर नेने? असं बघा की काळा पैसा हा एक कॅन्सर आहे. काळ्या पैशाने आपल्या सगळ्या लोकांना, आत्ता जी सगळी लोकं बोलत होती त्यांचं मला कौतुक करावं असं वाटतं की त्यांच्या सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं की हा निर्णय अतिशय योग्य आहे. काळ्या पैशावरती उपाययोजना व्हायलाच पाहिजे होती. आपण बघा की कॅन्सरवर जेव्हा उपाययोजना करतो आपण तर एक केमोथेरपी नावाची उपाययोजना असते. केमोथेरपी केल्यानंतर माणसाला काही त्रास होत नाही का हो? तरीसुद्धा माणूस तो त्रास सहन करतो, कारण कॅन्सरचा त्रास हा त्याच्यापेक्षा अनेक पटीने जास्त असतो. आज आपण असं समजूया की ही केमोथेरपी झालेली आहे, याच्यातनं कॅन्सरवरती एक प्रकारची स्थायी उपाययोजना होत आहे आणि त्याचा थोडाच त्रास सहन करायला भारताचा नागरिक निश्चितपणे तयार आहे. आत्ता आपल्याला जे दिसतंय, आणि मी संजय पानसरेंच्या म्हणण्यावरती अगदी पूर्ण मला विश्वास आहे की व्यापाऱ्यांना त्रास होतोच आहे, परंतु इतकी वर्ष आपण सगळे नागरिक बघत होतो की काळ्या पैशाचे आपल्याला किती त्रास होतात. आपल्याला माहिती आहे, घर विकत घ्यायला गेलं आपल्याला परवडत नाही कारण काळा पैसा मागतात. निवडणुकांच्या वेळेला आपल्याला नको असलेले उमेदवार लादले जातात कारण काळ्या पैशाच्या जोरावर ते उमेदवार घुसून येतात. देशाच्या चंद्रशेखर नेने काळा पैसा भयानक आहे का? चंद्रशेखर नेने काळा पैसा
आहे काही कोणीच इथे नाकारत नाही, सगळ्यांना मान्य आहे. त्या लोकांचा मुद्दा असा आहे की मग 2,000 रुपयांची, ऐका, 2,000 रुपयांची ही नोट तुम्ही चलनामध्ये आणली आणि तीही एवढी छान स्लीम नाजूक अशी नोट चलनात आणली. मुळामध्ये खरंच तुम्हाला काळ्या पैशांच्या विरोधामध्ये काही करायचं आहे का, हा प्रश्न आहे. अगदी नक्की. हां, मी सांगतो, या 2,000 रुपयांवरती फार गलत सलत गोष्टी पसरलेल्या आहेत. अशी परिस्थिती झालेली आहे की काळा पैसा, आपण असं धरूया की धरणामध्ये गाळ भरतो तसा काळा पैसा असतो. धरणामध्ये गाळ वर्षानुवर्ष साचला की धरण निकामी होतं. आज आपल्या देशाची परिस्थिती अशी झालेली आहे की काळ्या पैशाची इकॉनॉमी पांढऱ्यापेक्षा सुद्धा जास्त झालेली आहे. एका फटक्यात ते काळ्या पैशाचं एक मोठं भंडार साफ केलेलं आहे आणि आता पुन्हा काळा पैसा तयार होणार नाही असं कोणीच म्हणत नाही, पण तो तयार व्हायला वेळ लागेल. 2,000ची नोट का दिली? साधी गोष्ट आहे की आज 1,000ची किंमत इतकी खाली गेलेली आहे की माणसाला 1,000 रुपयामध्ये फारसं काही घेता येत नाही. त्यामुळे त्यांनी त्या नोटेची किंमत वाढवून दिली आहे. पण एक लक्षात ठेवा, त्यांनी त्या नोटेची अमाऊंट जरी 2,000 केलेली असली तरी नोटेचे संख्या, म्हणजे ज्यातक्या नोटा आणायच्या बाजारात त्या कमी करत चाललेल्या आहेत. कारण एक आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे, आपल्या सरकारची भूमिका आहे शक्य तितकं कॅशलेस इकॉनॉमी करावी, जमतील तिथे प्लास्टिक कार्डांचा वापर करावा आणि शहरांमध्ये तर हे आता व्हायलाच लागलेलं आहे. आज आपण एवढी सगळी लोक पाहतोय, पुष्कळ ठिकाणी आपल्याला क्रेडिट कार्ड वापरून आपला व्यवहार करता येतात, हे सत्य आहे. त्यामुळे कॅशलेस इकॉनॉमी सुद्धा होणार आहे. ही 2,000 रुपयाची जे नोटीबद्दल आपण बोलतोय, त्या 2,000 रुपयांनी जो काळा पैसा तयार होईल, मी असं मुळीच म्हणत नाही काळा पैसा तयार होणार नाही, पण हा काळा पैसा आपण जो आता साफ केलेला आहे तो गेल्या 30-40 बरोबर. चंद्रशेखर नेने, तुमचा मुद्दा पोहोचला. मी तुमच्याकडे येतो. फक्त याच मुद्द्यावर पंडित राजेंद्र मणेरीकर हे खरं म्हणजे कला समीक्षक आहेत साताऱ्यामध्ये, बरोबर. पण आत्ता त्यांचं असं म्हणणं आहे की एक सामान्य नागरिक म्हणून माझी काही भूमिका आहे. त्यांनी फेसबुकवर त्यांची भूमिका मांडली आहे, पंडित राजेंद्र मणेरीकरांची. त्यांची फेसबुकवरची नोट मी बघितली, व्हॉट्सॲपवरची नोट बघितली आणि मग मी म्हटलं की तुम्ही तुमची भूमिका जी असेल ती फोनवरून मांडा. साताऱ्यामधून काही थेटपणे भाग घेणं शक्य नाही आहे, पण पंडित राजेंद्र मणेरीकर फोनवरून आपली भूमिका मांडतायत. पंडित राजेंद्र मणेरीकर, तुमचं स्वागत या कार्यक्रमामध्ये. नमस्कार. नमस्कार. आणि खरं म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष यावं अशी इच्छा होती माझी, पण जेव्हा आपला फोन झाला तेव्हा साताऱ्याहून तुम्हाला पुण्याला किंवा कोल्हापूरला येणं अशक्य होतं. पण तुम्ही जी फेसबुकवर पोस्ट टाकलेली आहे, व्हॉट्सॲपवर लिहिलेलं आहे की हे अर्थकारणाचं रद्दीकरण आहे, तुमची भूमिका काय पंडित राजेंद्र मणेरीकर, समजावून सांगा. असं आहे की खूप लोकांकडे काळा पैसा आहे आणि तो नष्ट व्हावा आणि भीती बसावी आणि काळा पैसा होऊ नये अशी सरकारची भूमिका आहे, अशी लोकांची कल्पना झालेली आहे. आता ह्याच्यात काय घडलेलं आहे की खूप लोकांनी जो काही काळा पैसा साठवला असेल, स्वाभाविकपणे तो काळा पैसा चलनामध्ये येणार नाही आणि ह्याचा आनंद हा सर्वसामान्य माणसाला काळ्या पैशाची ही लढाई आहे असं समजल्यामुळे झालेलं आहे. परंतु मूळ जो रोग आहे त्याच्यावरती मोदी सरकारचा जो उपाय चालू आहे, जो दिल्लीपासून चालू आहे, मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे की त्या ठिकाणी भ्रष्टाचाराला आळा घालण्याकरता म्हणून व्यवस्थाच कडक करत न्यायची, हा जो त्यांचा खरा म्हणजे मोठा निर्णय आहे, त्याच्यात बसणारा हा आत्ताचा काळा पैसा म्हणजे 500 आणि 1000 नोटा रद्द करण्याचा निर्णय हा अजिबात बसत नाही. आत्ताचा निर्णय हा अधिक करून हा राजकीय निर्णय आहे. तसा जर का नसता तर नव्या नोटा त्यांनी आणल्या नसत्या. 100 रुपयाच्या नोटेवरती जगता येणं ही आम्हाला अशक्य गोष्ट, आजच्या विज्ञान तंत्रज्ञान युगामध्ये अशक्य गोष्ट नाही. किंबहुना तशी सवय आमच्या लोकांना लागावी याच्याकरता सरकारने प्रयत्न करायला हवे होते आणि 1000-500च्या नोटा ह्या कायमच्या रद्द म्हणजे नष्ट ह्याच्या पुढे येणारच नाहीत अशी व्यवस्था करायला हवी होती. सरकार हे कायमचं नाहीये. आज 2-2.5 वर्षामध्ये हे सरकार बदलून दुसरं सरकार येऊ शकतं आणि त्यांना 2000च्या नोटा छापायची परवानगी आजच्या सरकारने दिलेली आहे. त्यामुळे आता नेने साहेब म्हणाले की हे कॅन्सर आहे किंवा कोणी म्हणालं की हे धरणाच्या गाळासारखं आहे, पुन्हा गाळ तयार होईल. किती दिवसात तयार होईल हे माहिती नाही, पण किती दिवसात तयार होईल तर तो पुन्हा करताना 2000ची नोट हा मोठा अडसर असणार आणि त्या गाळासकट हे सरकार दुसऱ्या पक्षाला जाऊ शकतं. तर ही जी काही लढाई म्हणून म्हणतात ही लढाई नव्हे, हा निर्णय हा तद्दन राजकीय निर्णय आहे आणि त्या अंगाने त्याची मीमांसा व्हायला पाहिजे. केवळ आर्थिक अंगाने याची मीमांसा नाही होऊ शकत. पंडित राजेंद्र मणेरीकर, तुम्ही फार महत्त्वाचं बोलता आहात, मी तुमच्याकडे पुन्हा येतो. पण चंद्रशेखर नेने, एक बघा, तुम्ही म्हणता आहात की ते काय, तुम्ही गाळाची उपमा दिली, तुम्ही कॅन्सरची उपमा दिली,
पण अर्थकारणाला गाळात नेणारा पण असा निर्णय असू शकतो, इतकी टीका होते आहे. कॉमन मॅनला गाळात नेणारा असा हा निर्णय अशी टीका होते. आणि आत्ता राजेंद्र मणेरीकर असं म्हणतायत की हे केवळ रद्दीकरण आहे, हा तद्दन राजकीय निर्णय आहे. चंद्रशेखर नेने अशा वेळी अर्थकारणाचा अभ्यासक तुमच्यातला काय सांगतोय? पहिली गोष्ट म्हणजे हा निर्णय राजकीय अजिबातच नाही आहे. राजकीय निर्णय घ्यायचा असता तो आल्या सुद्धा मोदी सरकारला घेणं शक्य होतं. या निर्णयाच्या मागे किती प्लॅनिंग झालं याचा आपण विचार केला तर आपल्याला कळेल की हा राजकीय निर्णय असूच शकत नाही. अगदी सरकार आल्या त्यांनी जनधन योजनेने लोकांना बँक अकाउंट काढायला प्रवृत्त केलं. बँक अकाउंट झाल्यानंतर त्यांनी जे पैशाचे आणि सोन्याचे व्यवहार आहेत त्याच्याकरता पॅन कार्ड वापरायला प्रवृत्त केलं. हे सगळं झाल्यानंतर, ही तयारी पूर्ण झाल्यानंतर मोदी सरकारने या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्याच्यामागे दोन प्रमुख कारणं होती. काळ्या पैशाचा संचय तर झालेला होताच, याबद्दल वाद नाही. मणेरीकरांचा एक मुद्दा चुकीचा आहे. ते म्हणले खूप लोकांकडे काळा पैसा आहे. तसं नाही आहे. काही लोकांकडे खूप काळा पैसा आहे. आणि अशी जेव्हा परिस्थिती होते, ते काही लोक कोण आहे ते बहुतेक सर्वसामान्य माणसांना माहीत असतं. अशी जेव्हा परिस्थिती होते तेव्हा त्या काही लोकांच्याकडे साचलेले काळ्या पैशाचं जे अतिशय जास्ती कॉन्सन्ट्रेशन झालेलं आहे ते साफ करण्याकरता मार्ग हाच उरला होता. हा मार्ग घेणं आवश्यक होतं. त्याहूनही महत्त्वाचं, भारतावरती सध्या जी प्रचंड आक्रमणं टेररिस्टची चालू आहेत, त्या टेररिस्टना हा पैसा आणि या खोट्या नोटा आणून त्याचा खूप फायदा होत होता. त्या टेररिस्टना फायदा काढून घेण्याकरता हे करणं अत्यावश्यक होतं. बरं, हे करताना बऱ्याच लोकांनी सांगितलं की आपल्या मोगल सरांनी सांगितलं की गेल्या वेळेला त्यांनी एक वेळ दिली होती ट्रान्सफर करायला वगैरे. आता ती वेळ दिली असती तर या सगळ्या थोड्या लोक ज्यांच्याकडे खूप काळा पैसा आहे त्यांनी ते सगळे पैसे आपले वाईट करून घेतले असते. ती वेळ दिलेली नाही आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी राजकीय आरडाओरडा सुद्धा सुरू आहे. मी तर असं म्हणेन की जी लोक याच्यावरती राजकीय आरडाओरडा करतायत त्यांना कदाचित काळ्या पैसा नसण्याचं दुःख जाणवतंय आणि त्यामुळे तो आरडाओरडा होतोय. चंद्रशेखर नेने, तुमचा मुद्दा पोहोचला. मला तर ब्रेक घ्यायचा आहे. पण तुमच्या मुद्द्यावर राजेंद्र मणेरीकरांना सुद्धा उत्तर द्यायचं असेल. राजेंद्र मणेरीकरांकडे मी ब्रेक नंतर जाणार आहे. पण रोहिणी भोईर आत्ता माझ्यासोबत आहेत. रोहिणी भोईर, मला सांगा, एक गृहिणी म्हणून हे सगळी बाकी चर्चा सगळं ठीक आहे, पण काळ्या पैशांच्या नावाखाली गृहिणींची आत्ताची जी अवस्था आहे, काय सांगाल? काय म्हणणं आहे? काळा पैसा, आतंकवाद आणि करचुकवेगिरी ही रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो धाडसी निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचं गृहिणींनीसुद्धा मनापासून स्वागत केलेलं आहे. परंतु जनहितासाठी, देशहितासाठी का होईना, गृहिणींनीसुद्धा हे जे संकट आलेले, आर्थिक संकट म्हणजे खिशात पैसे असतानाही आपल्यावर जे आर्थिक संकट ओढवलेलं आहे ते त्यांना गृहिणींनासुद्धा तोंड द्यावं लागत आहे. अगदी सकाळी उठल्यापासून दुधाची पिशवी खरेदी करण्यापासून तर भाजी मच्छी विक्रेता ज्या आहेत, आत्ताच आपण मगाशी चंद्रशेखर नेने यांनी जे नमूद केलं की कॅशलेस ट्रान्झॅक्शन तुम्ही करत जा, म्हणजे सरकारने देखील आवाहन केलेलं आहे की कॅशलेस ट्रान्झॅक्शनवर भर द्या. परंतु जे छोटे भाजी विक्रेते आहेत किंवा छोटे दुकानदार आहेत त्यांच्याकडे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, ATM कार्ड हे चालत नाहीत. तर ते मोठ्या दुकानामध्ये, मॉल्समध्ये आणि पेट्रोल पंपावर फक्त चालतात. म्हणजे सामान्य जी गृहिणी आहे तिला कॅश हँडल करावीच लागते. आणि प्रॉब्लेम असा आहे की आज तुम्ही कुठलीही सर्वसाधारण खरेदी करायला जा, तिथे 500ची नोट सुट्टी करावीच लागते. आणि आता असं झालं आहे की 100 रुपयाच्या नोटांची स्केअरसिटी ही मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि त्या स्केअरसिटीचा फटका हा सर्वसामान्य गृहिणीला निश्चितच बसलेला आहे. रोहिणी भोईर जे बोलतात ते फार महत्त्वाचे. मला तर ब्रेक घ्यायचं आहे, पण संजयला काहीतरी बोलायचं आहे. संजय पानसरे, थोडक्यात मुद्दा मांडा, बघ आपण विस्तार. नेने साहेबांनी जे सांगितले की ज्यांच्याकडे खूप काळा पैसा आहे, सर ते बरोबर आहे. परंतु ज्यांच्याकडे खूप काळा पैसा आहे ना, ते सर्वाइव्ह होणार आहेत. कारण आता सुद्धा तुम्ही ज्या लोकांनी मोठ्या बँका ज्यांनी बुडवल्या आहेत ते आजही बाहेर जाऊन अत्यंत व्यवस्थितरित्या राहत आहेत. परंतु जे छोटे मोठे शेतकरी आहेत, छोटे मोठे व्यापारी आहेत, त्यांनी जर बँकांचे पैसे बुडवले तर त्यांचे व्यवहार सगळे ठप्प झालेले आहेत. परंतु ठीक आहे, आपल्याला शेवटी देशहितासाठी हे सर्व कठोर निर्णय घेतले पाहिजेत. परंतु मला असं वाटतंय की हा जो डोस दिलेला आहे हा अत्यंत मोठा डोस दिलेला आहे. आणि कधी कधी किमोथेरपी जर जास्त झाली तर माणूस दगावण्याची सुद्धा शक्यता आहे. तेव्हा किमोथेरपी. संजय पानसरे, हा मुद्दा महत्त्वाचा आहे की रोगापेक्षा इलाज जालिम आहे. म्हणजे माणूस रोगानं मरणार नाही पण इलाजानं मरेल की काय अशी भीती वाटावी, अशी पण एक चिंता सामान्य माणसाची आहे. हे सगळे मुद्दे महत्त्वाचे आहेत. आपण बोलत राहूच, तुम्ही कुठंच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक.
तुमचं पुन्हा एकदा स्वागत. काळ्या पैशांवर सर्जिकल स्ट्राईक, पण जखमी झालाय मात्र सामान्य माणूस, अशी चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक महत्त्वाकांक्षी असं भाषण केलं देशाला उद्देशून आणि आकस्मिकपणे सांगितलं की 500 आणि 1000च्या नोटा रद्द केलेल्या आहेत. हा निर्णय महत्त्वाचा आहे, चांगला आहे, त्यामुळे खरोखरच काही फायदे होतील वगैरे, हे बरोबर आहे. काल आपण त्याच्या अनुषंगाने चर्चा केली, कौतुक केलं आणि असा धाडसी निर्णय घेणं आवश्यक होतं वगैरे, हे सगळं बरोबर आहे. पण हे करत असताना जे खरंच ज्यांना शिक्षा व्हायला पाहिजे होती ते कदाचित सुटतील, निसटतील आणि सामान्य माणूस मात्र त्याचा शिकार होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छोटे व्यापारी आणि छोटे शेतकरी, या दोघांसाठी हा निर्णय अतिशय त्रासदायक आहे, धोकादायक आहे. आणि हा मुद्दा केवळ 2 दिवसांपुरता नाही. म्हणजे मगाशी मला एका जणाचा मेसेज आला व्हॉट्सॲपवर, त्यांना सांगितलं की साहेब काय 1.5-2 लाख रुपये आपले पुरसुंडीमध्ये ठेवले होते साठवून कुठल्या तरी लग्नासाठी किंवा कशासाठी तरी, आता त्या 2 लाखाचं मी काय करू. बरं, आकस्मिकपणे एकदम शेवटी असं आहे की स्वतःकडे पैसे ठेवणं हे सुद्धा कठीण आहे. त्याला म्हटलं बँकेत टाकायचे, ते म्हणजे शेजाऱ्याने बँकेमध्ये टाकले होते, ती बँकच बुडाली, त्यापेक्षा घरामध्ये पैसे असणं बरं. एकूण हे सगळे जे मुद्दे आहेत, हे मुद्दे लक्षात घेता याचाही विचार गंभीरपणे करावा लागणार आहे. आणि पुन्हा एक मुद्दा आहेच की काळ्या पैशांच्या अनुषंगानं कठोर निर्णय घ्यायचा होता तर 2000 रुपयांची नोट चलनामध्ये आली कशासाठी, हे सगळे मुद्दे आहेत. प्रफुल्ल म्हात्रेंना मगाशी काहीतरी बोलायचं होतं. प्रफुल्ल म्हात्रे, फेरीवाल्यांच्या वतीनं काय म्हणणं आहे, बोला. खरोखर या निर्णयामुळे हे जे काही फेरीवाले आहेत त्यांचा व्यवसाय आज बुडालेला आहे. त्याचबरोबर आज फेरीवाल्यांकडे किंवा छोट्या व्यापाऱ्यांकडे हॉटेलमध्ये हा काळा पैसा बंद करण्यासाठी जो काही निर्णय घेतला तो काळा पैसा आज कसा सुरू झालेला आहे की हे 500 रुपयाची नोट घे आणि 300 रुपये दे, फक्त 400 रुपये दे, हे जे सुरू झालेलं आहे हा इथून काळा पैशाचा पुन्हा नवीन प्रकार सुरू झालेला आहे. त्याचबरोबर पुढे जो निर्णय घेतलेला आहे की 4,000 रुपये तुम्हाला मिळतील, हे अनाऊन्स झालं आणि आज फक्त 2,000 रुपये मिळत आहेत. तर 4,000 आणि 2,000 रुपयामध्ये हा पुन्हा आपला रेटा संसार जो काही खरेदी विक्री आहे हे चालणार नाही. तर त्याच्यामध्ये सुद्धा बदल होणं गरजेचं आहे आणि म्हणून हे सर्व परिणाम काय होईल हा निर्णय घेऊन पुढे निर्णय घ्यायला पाहिजे होता, असं माझं मत आहे. संजय पानसरे, तुम्हाला असं वाटतं का की एक तर तुम्ही डिस्क्लोज करू शकता रक्कम वगैरे असं म्हटलं आहे, पण याच्यामध्ये आपली जी एकूण सरकारी यंत्रणा आहेत असा विचार केला पाहिजे. म्हणजे भ्रष्टाचार, काळा पैसा याच्या विरोधामध्ये आपण बोलतो आहोत, पण आत्ता काय आहे हे पण माहिती असलं पाहिजे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये अधिकारी पैसे खातील, त्रास देतील असं काही वाटतं का? ना, आता कसं आहे की पुढे ज्या वेळेला आता आपण आता व्हॉट्सअपवरती वगैरे सगळीकडे बघतो की बुवा तुम्ही 2.5 लाख रुपयाच्या वरती पैसे भरले तर त्याची इन्क्वायरी होणार आहे, त्याच्यावरती वॉच ठेवला जाईल. तुम्ही 10 लाख रुपये भरले तर त्याच्यावरती तुम्हाला नोटीस येईल. ह्या ज्या काय सगळ्या ह्या ज्या सगळ्या व्हॉट्सअपवरती ह्या ज्या सगळ्या बातम्या चालू झालेल्या आहेत त्याच्यामुळं छोटा व्यापारी, सामान्य नागरिक हे सगळे हवालदिल झालेले आहेत की उद्या ह्या नोटा आपण बँकेमध्ये जाऊन भरल्या, आता 2 लाख रुपये, 50,000 रुपये, 2.5 लाख रुपये, 3 लाख रुपये ह्याला आता काय व्हॅल्यू राहिलेली नाही आहे. कारण ज्या मानानं महागाई वाढलेली आहे, ज्या मानानं फ्लॅट्सच्या किमती वाढलेल्या आहेत, वस्तूच्या किमती वाढलेल्या आहेत, त्या मानानं हे 2 लाख, 3 लाख, 4 लाख रुपये ह्याला आता किंमत राहिलेली नाही आहे. भले ती काळ्या पैशाने झाली, काय झाली हे सर्वसामान्य नागरिकाला हे इन्फ्लेशन कशामुळं होतंय किंवा हे काय इकॉनॉमिक्स काय वगैरे हे सर्वसामान्य लोकांना कळत नाही आहे. त्याच्यामुळं आज बँकेत पैसे भरताना सुद्धा लोक घाबरत जाऊन पैसे भरतायत की उद्या मी हे 2 लाख रुपये भरले आणि मला जर नोटीस आली तर काय मी जबाब द्यायचा आहे. आता एखादी गृहिणी आहे, तिने घरामध्ये पैसे साठवून ठेवलेत, मग त्याचे पैसे आता 2 लाख झाले असतील तर तिने उद्या भरले, तिला नोटीस आली, तर हा जो काय घबराटपणा जो झालेला आहे तर त्याच्यावरती सुद्धा. संजय पानसरे, बँकेच्या अनुषंगाने तुम्ही हा मुद्दा मांडलाय, त्यामुळे मनोहर मोगल यांच्याकडे आपण जाऊया. मनोहर मोगल, तुम्ही मगापासून सगळ्या सामान्य माणसांच्या प्रतिक्रिया ऐकता आहात आणि मुद्दाम मी त्यांना बोलतं करतो. याचं कारण असं आहे की त्याचं काही म्हणणं आहे तेही त्यानं बोललं पाहिजे. प्रत्येक वेळी घडतं असं की जेव्हा घटना घडते, निर्णय येतो, तेव्हा तज्ज्ञ फक्त बोलतात, राजकीय नेते बोलतात, पण सामान्य माणसांचा आवाज ऐकून घेतला जात नाही. म्हणून सामान्यांचं म्हणणं काय आहे, मनोहर मोगल, अशा वेळी काय तुमचं म्हणणं काय? मी मगाच म्हटल्याप्रमाणे याच्यामध्ये थोडं पॅनिक लोकांमध्ये निर्माण झालेलं आहे. थोडं धीर धरणं गरजेचं आहे. कारण आत्ता जरी ATM मधून 2,000 रुपये आपल्याला एका वेळेस काढता येतात,
परंतु बँकेतून आपल्या खात्यातून आपल्याला 10,000 रुपये एका दिवसाला काढता येतात, तर आठवड्याला 20,000 रुपयापर्यंत आपल्याला रक्कम काढता येते. आणि मलाही असं वाटतं, जसं पंतप्रधानांना वाटतं तसं मलाही असं वाटतं की 20,000 रुपये एका आठवड्याला ही सामान्य माणसासाठी पुरेशी रक्कम आहे. आणि थोडासा गैरसमज पण याच्यात बरेचसे असे झालेले आहेत की बँकेमध्ये पैसे भरताना आपल्याला बऱ्याच अडचणी येतील. असं काही नाही. आपलं खातं जर असेल तर खात्यामध्ये आपण हवी ती रक्कम भरू शकतो, परंतु आपल्याला फक्त याचा सोर्स जो आहे तो सोर्स आपल्याला माहिती असायला पाहिजे. म्हणजे आपल्याला जर सोर्स जर चांगला म्हणजे चांगल्या मार्गाने आपल्याकडे पैसे आलेले असतील तर आपण अगदी न घाबरता ती रक्कम बँकेत भरायला हरकत नाही आहे. आणि त्यातून आता काही दिवस म्हणजे 24 तारखेपर्यंत सरकारने सांगितलेलं आहे की आम्ही हे 10,000चं एका दिवसाचं लिमिट जे आहे ते ठेवू. त्याच्यानंतर 25 तारखेपासून ते वाढवलं जाईल. आता किती वाढवलं जाईल हे सरकार नंतर डिक्लेअर करील. परंतु आठवड्याला 20,000 रुपये मला असं वाटतं की सर्वसामान्य ज्यांना छोटे व्यापारी आहेत त्यांना ती रक्कम कमी आहे, परंतु म्हणजे सामान्य नागरिक आहे ज्यांचं काही हातावरचं पोट वगैरे असं त्यांना 20,000 रुपयाची रक्कम एका आठवड्यासाठी पुरेशी आहे असं मला वाटतं. आणि लोकांना बरोबर. मनोहर मोगल ठीक आहे. हे कदाचित हे बदल होतील आणि ते फायदेशीर ठरतील. चंद्रशेखर नेने मला एक सांगा की ठीक आहे, आत्ता गाळ काढला तुम्ही, छान, चांगली गोष्ट आहे. आता तुम्ही केमोथेरपीचं ऑपरेशन केलं, उत्तम गोष्ट आहे. मुद्दा आत्ता असा आहे की याच्या पुढे काळ्या पैशावर नियंत्रण ठेवण्याच्या अनुषंगानं कुठल्या उपाययोजना आहेत ते काही कळत नाही. कारण 2,000 रुपयांची नोट चलनामध्ये आलेली आहे आणि यापुढे काय घडणार. तुम्ही म्हणताय कॅशलेस वगैरे, हे काय म्हणजे हे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. डिजिटल, कॅशलेस आणि प्लास्टिक मनी वगैरे हे सगळं ठीक आहे, पण याच्यामध्ये शास्त्रशुद्ध बदल कुठले होणार आणि जर ते व्हायचे असतील तर मग एवढी मोठी नोट आणायचं काही कारणच नव्हतं. सगळ्या अर्थतज्ञांचं आत्ता म्हणणं हेच आहे. सगळ्या तज्ज्ञांनी जेव्हा मोदी बोलले तेव्हा पूर्वार्धाला पाठिंबाच दिला. उत्तरार्धामध्ये जेव्हा 500ची नोट, 1000ची नोट, 2000ची नवी नोट हे मुद्दे आले तेव्हा मात्र अगदी सगळ्याच अर्थतज्ञांनी एकदम अरे हे काय म्हणजे काहीतरी गडबड आहे असं प्रत्येकाचं म्हणणं आहे. अशा वेळी चंद्रशेखर नेने तुमचं काय म्हणणं आहे? काय खरोखरच या सगळ्या याच्यामध्ये आगामी काळात काही घडेल का? काय म्हणणं आहे? काळा पैसा जनरेट कसा होतो याच्यात दोन भाग असतात. एक सप्लाय साईड असते, एक डिमांड साईड असते. सप्लाय साईड सरकारने या नोटा रद्द करून बंद केली आहे. डिमांड साईडचा अर्थ असा असतो सामान्य याच्यामध्ये की जेव्हा वस्तूंची टंचाई निर्माण होते तेव्हा सामान्य माणूस जास्त पैसे देऊन ती वस्तू घ्यायला जातो आणि हे जास्त पैसे काळ्या पैशाच्या रूपात परावर्तित होतात. वस्तूंची टंचाई कमी करणं हे सरकारचं एक कामच आहे. परंतु आता मगाशी सांगितलं तसं हा धरणातला जो प्रचंड प्रमाणाचा गाळ होता, एका अंदाजाप्रमाणे 5 लाख कोटी रुपये इतका काळा पैसा साचलेला होता, तो एका झटक्यात जर निचरा झाला तर पुन्हा काळा पैसा जमायला भरपूर जास्त वेळ लागेल हे अगदी नक्की आहे. कारण हा काळा पैसा आपण बघितलं 78मध्ये भारत सरकारने 1000च्या नोटा रद्द केल्या होत्या. 78 पासून आजपर्यंत अगदी धरला हा काळा पैसा तयार झालाय तर कितीतरी वर्ष झाली आहेत. अजून 4-5 वर्ष आपण बघूया काळा पैसा किती तयार होतो. दुसरा एक लक्षात घ्या, सरकारने यावेळेला कॅश ट्रान्झॅक्शनवरती प्रचंड प्रमाणावरती रेस्ट्रिक्शन्स आणायचं ठरवलेलं आहे. 2.5 लाखाच्या वरती कॅश ट्रान्झॅक्शन करता येणार नाहीत. केली तर तुम्हाला खूप प्रूफ द्यायला लागतात. त्यामुळे काळ्या पैशाचं जनरेशन जे आहे ते सुद्धा थांबवण्याकडे सरकारचा कल आहे. एक लक्षात घ्या, या सरकारच्या प्रामाणिकपणाबद्दल मला वाटतं आता भारतातल्या कोणालाही शंका नाही. चंद्रशेखर नेने अशी प्रमाणपत्र देऊ नका. तुम्ही काही सरकारचे प्रवक्ते नाही आहात. सरकारच्या प्रामाणिकपणाविषयी देशातल्या कोणालाही शंका नाही असं म्हणणारे तुम्ही कोण? असं नाही. लक्षात घ्या, सरकारला जाब विचारण्याचा आपल्यापैकी प्रत्येकाला अधिकार आहे, हक्क आहे. सरकारवर विश्वास आहे असं म्हटलं की बोलणंच खुंटलं. हे अजिबात नाही. या प्रकारे चर्चा होऊ शकत नाही. आता फक्त 2च दिवस झालेले आहेत. ठीक आहे, तो मुद्दा नाहीये, तो मुद्दाच नाही. कुठल्याही सरकारनं देशाचं भलं करावं, हे सरकार पण देशाचं भलं करेल हा मुद्दाच नाहीये. पण या सरकारबद्दल आता सगळ्या लोकांना कमालीचा विश्वास आहे, देशातल्या सगळ्यांना. असं एकमुखी प्रमाणपत्र तुमच्यासारख्या तज्ज्ञांनी देण्याचं कारण नाही. आणि तुम्हाला प्रमाणपत्र द्यायचं असेल तर तुम्हाला पक्षाचे, संघाचे, भाजपचे प्रवक्ते म्हणून मी तुम्हाला बोलावेन, पण तज्ज्ञांनी या भाषेत बोलू नये असं माझं आवाहन आहे. सांगतो मी, आतापर्यंत ही स्टेप कुठल्याही सरकारने घेतलेली नव्हती. ते ठीक आहे, कौतुक केलं या सरकारचं, कौतुक करायला काहीच हरकत नाही. 100 मार्क्स द्या, त्याबद्दल काही मुद्दा नाहीये. पंडित राजेंद्र मणेरीकर
मला एक सांगा की आता चंद्रशेखर नेने ज्या प्रकारची भूमिका मांडतायत तरीही तुम्हाला हा निर्णय राजकीय आहे, हे अर्थकारणाचं रद्दीकरण आहे असं का वाटतं? मणेरीकर बोला, तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय? बरं, पुन्हा फोन लावा. तोपर्यंत प्रफुल्ल म्हात्रे, मला एक सांगा की याच्यामध्ये काही घडणारच नाही आणि सगळं आलबेल चाललंय असं म्हणून कसं काय चालेल? काय म्हणणं आहे प्रफुल्ल म्हात्रे? नाही, याच्यामध्ये काही घडणारच नाही असं म्हणणं नाही आहे. कारण ही जी परिस्थिती आहे ही खूप काळ चालेल असं अंदाज वाटत नाही. कारण आता बँका सुरू झालेल्या आहेत, त्याच्यामुळे करन्सी यायला सुरू झालेली आहे, त्यामुळे पुन्हा व्यापार सुरू होईल असं वाटत आहे. अच्छा, पंडित मणेरीकरांचा फोन पण आता जोडला गेलेला आहे. पंडित राजेंद्र मणेरीकर, चंद्रशेखर नेने निसंदिग्धपणे सांगतायत की हे जे काही घडलंय याच्यामध्ये काहीच मुद्दा नाही, देशाचं फार भलं होणार आहे, हा ऐतिहासिक निर्णय आहे, हे यापूर्वी कधीच घडलं नव्हतं, तरीही तुम्हाला हे रद्दीकरण आहे, हा निर्णय तद्दन राजकीय आहे असं पंडित मणेरीकर का वाटतं? बघा, काळा पैसा निर्माण होणार याची कारणं त्यांनी जी सांगितली त्यापेक्षा आपल्याला सामान्य माणसाला काळा पैसा कसा निर्माण होतो हे दिसत असतं. म्हणजे आपण सरकारी कार्यालयात गेलो तर आपल्याला वर पैसे द्यावे लागतात, ही वृत्ती आहे. आणि ही वृत्ती कशी नष्ट होईल तर त्या लोकांना हा पैसा निर्माण करण्याची जी सोय आत्ताच्या व्यवस्थेत आहे ती व्यवस्था नष्ट जेव्हा होईल त्यावेळेला आपोआपच त्यांची पैसे मागण्याची हिंमत होणार नाही. आणि मला ह्या सरकारचं कौतुक असं वाटतं की ती व्यवस्था अधिकाधिक कडक नेणे, ती ऑनलाईन करणे, या संबंधी सरकारच्या पावलं चांगली उचलली जात होती. परंतु आत्ताचा जो निर्णय आहे तो वरकरणी पाहता असं वाटतं की यांनी खूप क्रांती घडणार आहे. कारण आपल्याला असं वाटतं की अनेक शासकीय अधिकाऱ्यांकडे पैसे असतील, अनेक बिल्डर लोकांकडे पैसे असतील आणि ते पैसे आता चलनात येणार नाहीत. हे आपण सत्य मानून चालूया की खरोखरच याच्यामध्ये काही भ्रष्टाचारी लोक हे गाडले जातील, ह्याच्याबद्दल शंका नाही. त्याचप्रमाणे सामान्य माणसाला असंही वाटतं की हा पैसा अंतिमतः राजकीय पक्षांकडे जातो आणि राजकीय पक्ष याचा निवडणुकांमध्ये वापर करतात. हे उघड सत्य आज सगळ्या सामान्य माणसांच्या मनामध्ये आहे. तर आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये आत्ता साठवलेला पैसा हा वापरता येणार नाही, ही निश्चित गोष्ट आहे. आणि त्यांना पैसे जमवण्याकरता पुन्हा काही वेळ लागेल. अशा स्थितीमध्ये हा निर्णय राजकीय नव्हे काय? अच्छा, पंडित मणेरीकर, तुमचा हा मुद्दा पोहोचला. पण मग संजय पानसरे, या प्रकारे जर राजकीय निर्णय घेतले गेले आणि अशी सुरुवात झाली तर मग याच्यामध्ये सामान्य माणसानं करायचं काय म्हणणं? निश्चितपणानं दोन मोठ्यांच्या झुंजीमध्ये गरीब माणूस हा मरत असतो आणि दोन मोठी माणसं वाचत असतात. त्याच पद्धतीनं आत्ताच्या ह्या निर्णयामुळं निश्चितपणानं हा निर्णय घेतला त्याबद्दल आमचा कुठलाही विरोध नाहीये. परंतु तो दुसऱ्या प्रकारे सुद्धा आपल्याला हा निर्णय संपूर्णपणे राबवता आला असता. परंतु हा जो मोठा हेवी अटॅक झाल्यामुळं निश्चितपणानं असं आम्हाला वाटतं की याच्यामध्ये छोटा व्यापारी, सर्वसामान्य ग्राहक आणि सर्वसामान्य नागरिक आणि मुळात शेतकऱ्याला जर एक महिना भाव जर कमी मिळाला तर निश्चितपणानं प्रत्येक शेतकरी सगळी पिकं घेत नसतो. सीजनल पिकं शेतकऱ्याच्या शेतामध्ये पिकवली जातात आणि जर त्याचं एक पीक जर एका पिकाला जर भाव कमी मिळाला तर निश्चितपणानं शेतकऱ्याला सुद्धा याचा फार मोठा फटका बसणार आहे. प्रफुल्ल म्हात्रे, मला एक सांगा की मुळामध्ये काळा पैसा, भ्रष्टाचार याच्याबद्दल जर हे सरकार एवढं कडक असतं तर मध्य प्रदेशमध्ये व्यापमचा घोटाळा एवढा मोठा सुरू आहे, त्याच्याबद्दल काही घडत नाही. महाराष्ट्रामध्ये खडसेंचा राजीनामा घेतला गेला पण बाकी सगळ्या मंत्र्यांबद्दल एवढं काही बोललं गेलं तेव्हासुद्धा काही घडलं नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा जो उल्लेख आता पंडित राजेंद्र मणेरीकरांनी केला की निवडणुकांच्या तोंडावर बरोबर हे घडलेलं आहे आणि तुम्ही जर बघितलं तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची भूमिका असेल किंवा उत्तर प्रदेशमध्ये मायावती असतील, मुलायम सिंग यादव असतील, शिवसेनेची प्रतिक्रिया असेल, या सगळ्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या प्रतिक्रिया या टोकाच्या विरोधामध्ये आहेत. आणि त्यांचं असं म्हणणं आहे म्हणजे आर्थिक आणीबाणी असेल अशा प्रकारचं वर्णन आत्ता लोकांनी केलेलं आहे. मुद्दा असा आहे का, म्हणजे मुळात एक लक्षात घ्या, निवडणुकीमध्ये काळा पैसा वापरणं किंवा कुठेही काळा पैसा वापरणं गैरच आहे, मुद्दा हा नाही आहे. पण आत्ता या निवडणुकीमध्ये अशा ठिकाणी निवडणुका आहेत की ज्या ठिकाणी आम्हाला निवडणुकीमध्ये अशा प्रकारचा पैसा वापरणं शक्य नाही, पण काही लोक बाकीचे तो पैसा वापरतील म्हणून त्यांना आवरण्यासाठी, त्यांना रोखण्यासाठी मग त्या निवडणुका महापालिकेच्या असो, उत्तर प्रदेश असो किंवा आणखी काही असो,
त्यांना रोखण्यासाठी हा राजकीय निर्णय आहे. आणि मग नंतर आम्ही सत्तेमध्ये येऊ आणि 2000च्या नव्या नोटा येतील तेव्हा आम्ही पुन्हा काय करायचं ते करत बसू, अशा प्रकारे राजकीय निर्णय आहे अशी टीका जी होते आहे. प्रफुल्ल म्हात्रे, तुम्ही फेरीवाली संघटनेसोबत, फेरीवाल्यांच्या संघटनेसोबत तुम्ही बाकी सामाजिक पण काम करता, राजकीय काम पण करता, त्यामुळे तुम्हाला हे सगळ्या गमती यातल्या कळतात. तुमची भूमिका काय आहे? खरी गोष्ट आहे, कारण ह्या निवडणुकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पैसा वापरला जातो आणि तो पैसा कुठून काळ्या बाजारातून पैसा आणून वापरला जातो. व्हाईट मनी कोण तिथे वापरत नाहीत. त्या दृष्टीने हा निर्णय घेतला असावा. कारण आज 2 दिवसापासून चर्चा आहे की निवडणुका जवळ आलेल्या आहेत, बिहारला निवडणुका आहेत आणि महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत. असं असताना हा निर्णय का घेतला, तर हा काळा पैसा त्यांच्या दृष्टीने कदाचित इतर पक्षांच्या लोकांनी जास्त जमवून ठेवला असावा निवडणुकीच्या दृष्टीने, म्हणून तो पैसा या निवडणुकीमध्ये वापरला जाऊ नये म्हणून हा निर्णय घेतला असावा असा आहे. मनोहर मोगल, मला सांगा की हे सगळं जरी असलं, मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं की त्याप्रमाणे आपल्या सगळ्यांचंच या मतावर आपण ठाम आहोत की निर्णय जो घेतला तो चांगलाच आहे, याच्यामध्ये काही शंका नाही. 500 आणि 1000ची नोट रद्द करणं हा निर्णय चांगलाच आहे. पण 2000ची नवी नोट आणणं याला आक्षेप आहे आणि ज्या प्रकारे जर त्याचा काही हेतू असेल तर त्याला आक्षेप आहे. पण जो मुद्दा मगाशी राजेंद्र मणेरेकरांनी मांडला त्या मुद्द्याच्या अनुषंगाने मला तुमच्याकडे यायचं आहे. बँकेचे केवळ व्यवस्थापक म्हणून नाही, मुद्दा असा आहे की कुठलेही असे निर्णय घेताना मुळामध्ये काही मूलभूत सुधारणा आवश्यक असतात. पायाभूत सुविधा त्याप्रमाणे होणं अपेक्षित असतं आणि सरकारी कार्यालयांमध्ये पारदर्शकता आवश्यक असते. त्या स्तरावर काम होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बाकीच्या तांत्रिक गोष्टी ज्या आहेत तो पुढचा टप्पा आहे असं वाटतं का? सुरुवातीलाच सर्व सामान्य माणसांनी आणि सर्व तज्ज्ञांनी पण सांगितल्याप्रमाणे हा निर्णय जो आहे हा निर्णय योग्य आहे. परंतु आता ज्या प्रतिक्रिया उलटसुलट दिसतात तर त्या अंमलबजावणीच्या संदर्भात आहेत. तर मला असं वाटतं की ही म्हणजे निर्णय घेण्याच्या अगोदर आपण जसं म्हणतात त्याप्रमाणे जर याचे प्रोव्हिजन करून ठेवली असती, काही सूचना दिल्या असत्या आणि नंतर निर्णय जर घेतला असता की ही सिच्युएशन कशी हँडल करायची, आज जो पॅनिक दिसतोय हा पॅनिक निर्माण होऊ नये याच्यासाठी जर सुरुवातीला काही काळजी घेता आली असती, निश्चितच घेता आली असती आणि तशी घ्यायला पाहिजे होती असं मलाही वाटतं. कारण निर्णय कुठलाही जर घेतला, किती चांगला जरी असला, तर तो इम्प्लिमेंट करताना जर सर्वसामान्य माणूस भरडला जात असेल तर त्या निर्णयाला कालांतराने थोडा विरोध होतो. रोहिणी भोईर, माझं बरोबर मनोहर मोगल तुमचा मुद्दा पोहोचला. रोहिणी भोईर, माझा वेळ संपलाय, फक्त 30 सेकंदांमध्ये सांगा की आता गृहिणींच्या अपेक्षा काय आहेत? असंच सकाळी मी जेव्हा बँकेत पैसे काढायला गेली तेव्हा भली मोठी बँकेमध्ये रांग होती आणि 1 तासानंतर बँक पैसे देणार नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया त्या ठिकाणी होती. आणि पुढे 2 दिवसामध्ये सुद्धा बँकेकडनं पैसे मिळतील की नाही ही अवस्था आहे. हा एक मोठी आर्थिक चळवळ आहे, आर्थिक संघर्ष आहे आणि 30 डिसेंबरपर्यंत या सामान्य गृहिणींना ह्या संघर्षाचा सामना करावा लागणार आहे. पुढेही 10,000 20,000 देणार आहेत अशा प्रकारची जी घोषणा या ठिकाणी केलेली आहेत. परंतु जर बँकेकडे पैसेच अवेलेबल नसतील तर त्या ठिकाणी सुद्धा अकाउंट होल्डरना परत पाठवलं जाईल अशा प्रकारची अवस्था या ठिकाणी आहे. आणि 100 रुपयाची स्केअरसिटी आहे, त्याच्यामुळे नवीन नोटा आणि 100 रुपयाची स्केअरसिटी ह्या सगळ्या तफावतीमुळे रोहिणी, तुमचा मुद्दा पोहोचला. ही सगळी चर्चा अतिशय महत्त्वाची होती. या निर्णयाचं स्वागत करतानाच सामान्य माणसाचा आवाज काय आहे तो आवाज सुद्धा ऐकला पाहिजे आणि मुख्य म्हणजे सरकारच्या चांगल्या वाटणाऱ्या निर्णयाची सुद्धा समीक्षा केली गेली पाहिजे. जय होच्या घोषणेमध्ये आणि बाकी सगळे ढोल वाजत असताना त्या टीकेकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून आजची चर्चा अतिशय महत्त्वाची. सगळ्या नामवंतांचे अत्यंत मनापासून आभार. आज थांबूया इथंच. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8 वाजता. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.